फ्री झालेलं आहे आणि बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या ज्या सीट्स आहेत तिथे आपल्याला खूप कमी फीमध्ये आपला नंबर लागतो जर आपल्याला मार्क्स चांगले मिळालेले असतील तर. आणि विचार केला तर 10वी 12वी नंतर ज्या क्षेत्रात जायचं ज्या ठिकाणी जायचं तिथे प्रत्येक ठिकाणी परीक्षा आहे. ती परीक्षा पार केल्याशिवाय तुम्हाला ॲडमिशन मिळत नाही. मग इंजिनियर क्षेत्र असो, नीटचं क्षेत्र असो, कुठलंही क्षेत्र असो, तुम्हाला अगोदर स्पर्धा परीक्षा द्यावी लागते आणि त्याच्यानंतर तुमचा नंबर लागतो आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सज्ज राहावं लागतं. खरं तर सर, एक मुळात शिक्षकाची मुलगी मी आहे आणि शिक्षकाची मुलगी असतानाच मी विचार केला होता की माझ्या वडिलांप्रमाणे मी सुद्धा शिक्षक झाली पाहिजे. गाडेगावला मुख्याध्यापक होते, वडील रिटायर झाले, 6-7 वर्ष झाले. मी ठरवलं होतं मी शिक्षिका होईल, त्याच दिशेने वाटचाल झाली आणि मी पहिले शिक्षिका झाली. आणि आयुष्यामध्ये जो जोडीदार होता तो राजकारणी होता म्हणून राजकारणात गेले. पण मी काय केलं, पहिले माझी इच्छा जी होती ती पूर्ण केली. तुम्ही सुद्धा तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करा. मुलींसाठी एकच सांगेल, 12वीचं वय होतं, 12वी जरा अल्लड वय असतं, पण तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले म्हणून हुरळून जाऊ नका, पुढचा टप्पा खूप मोठा आहे. दुसरं, वाईट वळणाला जाऊ नका, तिरपा पाय पडेल असं सुद्धा वागू नका, कारण तुमच्यामध्ये गट्स आहेत. तुम्ही इतके चांगले मार्क्स मिळाले आहेत की तुम्ही सगळ्यांना, आई वडिलांना असतील, तुमच्या शाळेत तुम्ही ज्या शाळेत शिकलात, ज्या शाळेतून तुम्ही अव्वल आलेला आहे ते तुमच्या रूपाने स्वप्न बघतायत की हा विद्यार्थी, ही विद्यार्थिनी मोठी होणार आहे. मागच्या आठवड्यामध्ये सर एकदम सर्वसाधारण गरीब घरातला मुलगा मला भेटायला आला, काळा सावळा होता आणि तो आल्यानंतर, मॅडम मी PSI झालो, मी तुमचा स्टुडंट आहे. ॲक्च्युली मी त्याला ओळखलं नाही. 7वीला असताना तो रंगाने काळा म्हणून विद्यार्थी त्याला चिडवायचे म्हणून तो घरी राहिला होता. मी शाळेत येत नाही, त्याला आम्ही सगळे गेलो, त्याच्या घरी त्याला समजवलं आणि त्याला पकडून आम्ही शाळेत आणायचो. दररोजचा नित्य नियम, घरी जायचो, त्याला शाळेत आणायचो. आणल्यानंतर तो शिकल्यानंतर 12वीपर्यंत आपल्याकडेच राहिला आणि 12वी नंतर त्याने पोलिसातली भरतीची प्रक्रियेची परीक्षा दिली, त्यात त्याची निवड झाली आणि ते करत असताना तो पुन्हा त्याने PSIची एक्झाम दिली, UPSC परीक्षा दिली आणि तो आज PSI म्हणून मुंबईला तो रुजू झालेला आहे. आम्हाला अभिमान वाटतो की ज्यावेळेला विद्यार्थी मोठ्या क्षेत्रावर लागतात, मोठ्या क्षेत्रात पदार्पण करतात. आमचे स्वप्न आम्ही तुमच्या रूपाने पाहत असतो. म्हणून बेटा खूप मेहनत करा आणि आपल्या आई वडिलांना विसरू नका. आई वडील जे आहेत ते तुमच्या रूपाने स्वप्न पाहताय. वारंवार माझं वाक्य येतं आहे, कारण तुम्हाला त्रास झाला तर आई वडिलांना त्याच्यापेक्षा दुप्पट त्रास होतो. म्हणून आपण ज्या वेळेला वाईट वळणावर जाणार किंवा वाईट गोष्टीचा विचार करणार तेव्हा आपल्या आई वडिलांना पाहून घ्यायचं, एकदा त्यांच्या डोळ्यात डोळे टाकायचे आणि विचार करायचा की या आईने, या माऊलीने, या वडिलांनी माझ्यासाठी आयुष्य कष्टी घातलंय, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या आणि आम्हाला शिकवलंय, म्हणून आम्हाला त्यांची सुद्धा स्वप्न पूर्ण करायची आहे. म्हणून एक चांगलं नागरिक होण्याचा प्रयत्न करा.